तिसरा प्लेअर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्यात. मित्रांनो, कारण की तुमची नावं आमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ज्या ट्रॉफीज तुम्ही पाहतो त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल पारितोषिक देखील आहेत. जर तुम्ही फायनल पर्यंत पोहोचलात तर कदाचित तुमच्यावरती कोणताही अन्याय होऊ नये, त्यासाठी फक्त तुमचा एक खेळाडू, हरकत नाहीये दुसऱ्या टीम मधला असला तरी चालेल, फक्त त्याला तुमची नावं माहित असली पाहिजे. परी 11 विपक्ष विकेट 20-60 अशी ही मॅच आपण पाहतोय. व्हॅलेंटाईन्स स्पेशल आज, आय थिंक व्हॅलेंटाईन्स मधला व्हेरी स्पेशल दिवस आहे. 14 फेब्रुवारी आज आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्येच जे नवीन यंगस्टर्स आहेत, रायझिंग स्टार्स, तुम्ही आमच्या डाव्या बाजूला येऊन विराजमान व्हा. ही प्रेक्षक गॅलरी तुमच्यासाठीच आहे, ऑडियन्स गॅलरी तुमच्यासाठीच बनवली आहे. या स्पर्धेमध्ये सर्वांना स्थान दिलं जातं. पाहुण्यांसाठी आपण जर पाहिलं तर हे मुख्य व्यासपीठ, VIP डाईस, स्पेशली हा शब्दच मी या स्पर्धेमध्ये शिकलो, VIP डाईस. कारण की ज्याप्रमाणे हे भव्य व्यासपीठ आपण पाहतो त्यावरती व्हाईट कोटिंग, आणि ही स्पर्धा आता मात्र सुरू होईल. पहिला बॉल परेल भगवा चषक 2025 स्ट्राईक वरती आपण पाहतो काव्या आणि नॉनस्ट्रायकिंग वरती कार्तिक. धावाला होते सुरुवात, पहिला चेंडू आला भगवा चषक 2025 मधला, येतोय तो डॉट. गेल्या वर्षीचा पहिला चेंडू आपण पाहिला तर पहिला चेंडू होता अवांतर, पण हा वर्ष बदललाय. पहिला चेंडू सिंगल होता, त्यावरती आपण जर पाहिलं तर दुसरा चेंडू नो बॉल, त्यावरती विकेट. म्हणजे 9ची 1 रन खात्यामध्ये 1-1-1 अशी झाली आहे सुरुवात भगवा चषक 2025 ची. न्यू बॅटर मैदानामध्ये येतोय. स्ट्राईक वरती बॅट तर प्रचंड ताकदीने फिरवली होती. स्ट्राईक वरती आपण बॅटर पाहतोय कार्तिक. पुन्हा एकदा अंपायरचा सिग्नल नो बॉल. क्रिकेटचा खेळ, त्यासाठी देखील सराव करणं फार गरजेचं. आणि हा फॉर्मॅट प्रचंड प्रमाणात चर्चेत, कारण की टर्फ वरती सध्या तरी प्रचंड प्रमाणात क्रिकेट खेळलं जातं. मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स आपण पाहत असतो, आणि इथे मात्र अजून एक धक्का लागतो परी 11 टीमला. धक्क्यांवरती धक्के लागतात, त्यांचा बुरुज सध्या तरी कोसळला. जो पिलर तो उभा करण्याचा प्रयत्न करतात, कारण की चांगली गोलंदाजी वरूनची पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय. नॉन स्ट्रायकिंग वरती राज, स्ट्राईक वरती आर्यश. 3 चेंडू आतापर्यंत झालेत. पुन्हा एकदा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. अजूनही पहिल्या चौकाराची, पहिल्या षटकाराची वाट पाहावी लागेल. धाव फलकावरती आहेत तर म्हणजेच नो बॉल वरती चेंडू काउंट आहे ना. व्हाईट बॉलला चेंडू काउंट आहे का? विकेट आली तर काउंट आहे ना. नो बॉलला फ्री हिट आहे. हाईटचा नको. धावसंख्या धावफलकावरती 3 करू तयार. स्ट्राईक वरती आर्यश, मोठा फटका, आणि आता मात्र येईल पहिला भगवा चौकार. नो +4 टोटल 5. धावसंख्या धावफलकावरती 8. पुन्हा एकदा चेंडू मोठा टर्न करण्याचा प्रयत्न गोलंदाजाचा. चांगली गोलंदाजी करतो. आपण जर पाहिलं तर एक्स्ट्राचे चेंडू बाजूला सारले तर चांगली गोलंदाजी. 1 धाव इथून मात्र मिळेल. पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट. पहिल्या ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं तर धावफलकावरती आहेत ना म्हणजे 9. या वर्षीची सुरुवात डबल डिजिट मध्ये झाली नाहीये. गेल्या वर्षी जर आपण पहिलं षटक पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये आय थिंक 16 ते 17 धावा बनला होता, आणि या वर्षीची सुरुवात 9 धाव्यानं. दुसऱ्या षटकाला होते सुरुवात गोलंदाजी मार्फत. आपण पाहतो कार्तिक. इथे मात्र मोठा फटका खेळण्यास प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 10.
6. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होता. धाव मिळेल की धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 11. अंबासिंगला पुन्हा एकदा आपण पाहूयात नो बॉल. मात्र पुन्हा एकदा चेंडू आपण जर पाहिला तर पायावरती आदळतोय. बॉलर पुन्हा एकदा तयार. स्लिप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग. एकदा विदून मात्र मिळेल. 4 चेंडू आतापर्यंत कंप्लीट झालेत आणि धावा धावफलकावरती आपण पाहतो त्या म्हणजेच आताची एक धाव ऍड केल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 14. इथे मात्र फुल टॉस लॉफ्ट केला पण धाव मिळेल ती मात्र फक्त एकच. 2 षटकांचा खेळ कंप्लीट आणि धावा धावफलकावरती आहेत म्हणजेच 15. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सध्या तरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण पाहतोय ग्रामीण टेनिस क्रिकेट 70-70 या पेजवरती त्याचे हँडलर, त्यांचे मालक, त्यांचे चालक मंगेश चौधरी आमच्या सोबत आहेत. 15 धावा आहेत धावफलकावरती. वेलकम मंगेश. आणि सध्या तरी आपण पाहतोय जी स्ट्रीम की ऑनलाईन ब्रॉडकास्टिंग सुरू आहे GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट या चॅनलवरती आपण ही स्पर्धा घर बसल्या पाहू शकता. सातत्याने या स्पर्धेच्या ज्या रील्स आहेत त्या आपण प्रचंड प्रमाणात व्हायरल झाल्यात. त्याचे तसं आपण ग्रामीण टेनिस क्रिकेट 70-70 चॅनल देखील पाहतो. सध्या तरी डोंबिवली विभागामध्ये सुरुवात केली आहे आणि आता भिवंडी परिसरामध्ये तर प्रचंड प्रमाणात मागणी आहे मंगेशला. धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 17. पहिल्या चेंडूवरती नो+1 धावा धावफलकावरती 17. डोंबिवली परिसरामध्ये अनेक सारे नवीन सुरुवात आपण पाहतो. त्यामध्ये म्युझिक ग्रुप आपण जर पाहिला तर स्वास्तिक म्युझिक ग्रुप तो देखील सध्या तरी प्रचंड प्रमाणात चर्चेत आहे. ब्रास बँडची सुरुवात देवीसापाडामध्ये झाली आणि ते देखील प्रचंड प्रमाणात त्यांना देखील मागणी आहे. काल देखील त्यांना मोठी ऑर्डर होती. आज मात्र ती ऑर्डर कंप्लीट करून तिथे खेळायला आलेत. काही उठले भगवाच्या खेळायचं. सत्यजित पाटील साहेबांनी जी स्पर्धा ठेवली आहे ना त्या स्पर्धेमध्ये आम्हाला खेळायचं, आम्हाला जिंकायचं आहे. पण त्यासाठी कोणतेही प्रयत्न करायला लागले तरी स्ट्रॅटेजीज रचल्या जातात. घराघरामध्ये आपण जर पाहिले तर याच खेळाची चर्चा होते. 20 धावा धावफलकावरती 3 चेंडू आतापर्यंत आले. सेपावडून पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. येतो डॉट बॉल. इथे मात्र फुल टॉस आणि येईल पहिला भगवा षटकार. यानंतर जो मॅच आपण पाहतोय सेकंड मॅच मैदानामध्ये रंगेल ती म्हणजेच सिटी 11 विपक्ष जाणता राजा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी उपस्थित व्हा. लगेचच आपले सवंगडी तयार करा. आता मात्र वॉर्म अप करा. हात थोडेसे खुले करा. समोरच्या संघाचे
डोळे खुले होतील का नाही, पण सर्वांचे डोळे तर आता खुललेत, कारण की भगवा चषक 2025 चा पहिला चेंडू पहिला सामना मैदानामध्ये रंगला, ज्याची सर्वांना उत्कंठा लागली होती. पहिला डाव कंप्लीट झाला. पहिल्या डावामध्ये आपण जर पाहिलं तर 26 धाव्यांवरती रोखलंय. 27चं लक्ष असेल. नवीन गोलंदाज आपण पाहतोय या डावामध्ये वापरला जाईल पहिल्या षटकामध्ये, म्हणजे गोलंदाज सुयश. नावामध्ये तर यश आहे, सध्या तरी त्याच्या नावासारखाच त्याला खेळ करावा लागेल. JT11 विपक्ष मॅच असेल ती म्हणजेच जाणता राजा. यानंतरची मॅच मैदानामध्ये मॅच सुरू होती, म्हणजेच विकेट 20-8 विपक्ष परी 11 टीमने 26 धावा बनवला. 70चं लक्ष. मैदानामध्ये काय घडलंय, थोडासा ताळमेळ बिघडला आणि लगेचच तार चिडली विकेटची. पहिला धक्का लागला. वेलकम ओमचं देखील शुभागमन होतं, त्याचं देखील स्वागत. सध्याच्या घडीला चांगलं क्रिकेट ओमचं पाहायला मिळतं. टॅलेंटेड यंग्स उभरते सितारे डोंबिवलीचे आपण पाहिले तर, आणि कालच्या दिवसामध्ये बॅटिंग देखील जबरदस्त केली ओमने. ओम निलेश म्हात्रे. JT11 आणि जाणता राजा कॅप्टन्सीचे मात्र आहेत. टॉस आपण करून घेऊया. टॉस करण्यासाठी मी विनंती करतो या स्पर्धेचे शिल्पकार ज्यांनी ही स्पर्धा खऱ्या अर्थाने सत्यात उतरवली आहे, सतेजी पाटील साहेब आणि त्याच्यासोबत आहेत दोन्ही कॅप्टन्स. टॉस इथे मात्र झाला